लेक्चर नंबर 10 बायोमॉलिक्युल्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं एन्झाईम्स, एन्झाईम कॅटॅलिसिस, डीनॅचरेशन ऑफ प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिडचा पार्ट आपण लास्ट सेशनमध्ये स्टार्ट केला होता. तोच पार्ट आपण पुढे कंटिन्यू करू. तर न्यूक्लिक ॲसिड्स कशाला म्हणतात? सर्वात आधी न्यूक्लिक ॲसिड्स दोन होते. कोणकोणते सांगा? न्यूक्लिक ॲसिड दोन होते. कोणकोणते? एक होतं RNA आणि दुसरं DNA. तर न्यूक्लिक ॲसिड जे आहेत ते अनब्रांच पॉलिमर्स आहेत. सर्वात महत्त्वाचं काय आहेत ते? पॉलिमर्स आहेत. ओके. आणि अनब्रांच म्हणजे लिनियर आहे. ओके, ब्रांचिंग नाही आहे. ऑफ रिपीटिंग मोनोमर्स. आणि रिपीटिंग मोनोमर कोण आहे? न्यूक्लिओटाइड्स. जसं प्रोटीन्स कशापासून बनले? प्रोटीन्स कशापासून बनले? अल्फा अमिनो ऍसिड. तसे न्यूक्लिक ऍसिड कोणापासून बनले? न्यूक्लिओटाइड्स. ओके. इन अदर वर्ड्स न्यूक्लिक ऍसिड न्यूक्लिओटाइड स्ट्रक्चर. न्यूक्लिक ऍसिडचं स्ट्रक्चर कसं आहे? पॉलीन्यूक्लिओटाइड. पॉली शब्दाचा अर्थ आहे मेनी आणि न्यूक्लिओटाइड ज्याच्यामध्ये खूप सारे न्यूक्लिओटाइड आहेत त्याला म्हणतो आपण पॉलीन्यूक्लिओटाइड. आणि पॉलीन्यूक्लिओटाइड म्हणजेच न्यूक्लिक ऍसिड. पॉलीन्यूक्लिओटाइड म्हणजेच न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. मग न्यूक्लिक ऍसिड दोन आहेत, एक RNA एक DNA. RNAचा फुल फॉर्म RNA. RNA म्हणजे रायबो न्यूक्लिक ऍसिड. आणि दुसरा आहे DNA. तर DNAचा फुल फॉर्म काय आहे? डीऑक्सी न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. तर हे दोन न्यूक्लिक ऍसिड आपल्याला स्टडी करायचे. मग आता न्यूक्लिओटाइड जो आहे ज्याच्यापासून बनतात? न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिओटाइड पासून काय बनतात? न्यूक्लिक ऍसिड. तर न्यूक्लिओटाइड जो आहे कन्सिस्ट ऑफ 3 कंपोनेंट्स. न्यूक्लिओटाइड्स मध्ये किती कंपोनेंट आहेत? 3. न्यूक्लिओटाइड कशापासून बनलेला आहे? मोनोसॅकॅराइड पासून. आणि जो मोनोसॅकॅराइड आहे तो कोण आहे? तर तो आहे रायबोज शुगर. मोनोसॅकॅराइड कोणता वापरला आपण? रायबोज शुगर. आणि नायट्रोजन कंटेनिंग बेसेस. आता नायट्रोजन कंटेनिंग बेसेस म्हणजे कोण? ATGC, AUGC. ॲडेनाइन, थायमिन, गॉनिन, सायटोसिन. ॲडेनाइन, युरॅसिल, काय होतं? सायटोसिन आणि थायमिन. थायमिन ना, एक थायमिन आहे. थायमिन कशामध्ये असते? DNA मध्ये. आणि युरॅसिल कशामध्ये असते? RNA मध्ये. बाकी 3 तर कॉमनच आहेत है ना? ATGC, AUGC आहे ना. तर ते आहेत नायट्रोजिनस बेसिस, ते आपण पाहूच. नंतर एक आहे फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप म्हणजे काय? फॉस्फेटचा अर्थ होते PO4 3-. याला काय म्हणतात? फॉस्फेट. आणि फॉस्फेट दिसते कसा बघा? हा फॉस्फरस. त्याला 4 ऑक्सिजन अटॅच आहेत. किती ऑक्सिजन? 4. 1 2 3 4. त्याच्यापैकी 3 ऑक्सिजनवर 3 मायनस. 1 मायनस इथं, 1 मायनस इथं, 1 मायनस इथं. आणि ज्या ऑक्सिजनवर मायनस दिला त्याचा सिंगल बॉन्ड आणि ज्याच्यावर मायनस दिला नाही त्याचा डबल बॉन्ड. म्हणजे फॉस्फेट ग्रुप तुम्हाला दिसायला असा दिसेल. ठीक आहे. PO4 3-. आणि नायट्रोजिनस बेसिस मी सांगितले ॲडेनाइन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन, युरॅसिल हे 5 का आहेत? नायट्रोजिनस बेसिस. ठीक आहे. नेक्स्ट. मग शुगर कंपोनेंट प्रेझेंट इन DNA अँड RNA. DNA आणि RNA मध्ये जे शुगर आहे म्हणजे जो मोनोसॅकॅराइड आहे तो कोणता आहे? तर तो आहे रायबोज शुगर. कोणती शुगर आहे? रायबोज शुगर. तर न्यूक्लिओटाइड्स कोणाचं? बोथ RNA अँड DNA. त्यांच्यामध्ये 5 मेंबर्ड रिंग मोनोसॅकॅराइड आहे. किती मेंबरचा? 5 मेंबरचा. 5 मेंबरची रिंग आहे. ओके. आणि ते फुरानोजची रिंग आहे. 5 मेंबरची रिंग म्हणजे फुरानोज. बायोमॉलिक्युल्स मध्ये आपण सुरुवातला फ्रुक्टोफुरानोज सांगितला होता है ना.
की फ्रुक्टोजचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्या रिंगमध्ये पण 5 जण असतात आणि त्याचं फुरांसारखं स्ट्रक्चर असते. सेम रायबोजसाठी तसंच आहे, रिंगमध्ये 5 जण आहेत आणि त्याचं पण फुरांसारखं स्ट्रक्चर असते. ठीक आहे. आणि त्या शुगरला तो जो शुगर कंपोनंट आहे, सिम्पली शुगर कंपोनंट ऑफ न्यूक्लियोटाइड युनिट इज डी रायबोज आहे ना. तो कशामध्ये डी रायबोज, व्हाईल इन डीएनए इट इज 2-deoxy डी रायबोज. म्हणजे दोन शुगर सांगितल्या मी, एक रायबोज आणि दुसरी 2-deoxy डी रायबोज. यातली एक शुगर आरएनए मधली आहे आणि दुसरी शुगर डीएनए मधली आहे. ओके. मग शुगर कंपोनंट इन आरएनए. आरएनए मध्ये कोणती शुगर आहे? तर आरएनए मधली जे शुगर आहे ते बीटा डी रायबोज शुगर आहे. कोणती? बीटा डी रायबोज. मग आता सर्वात महत्वाचं, मी रायबोज तुम्हाला रायबोजचं ओपन चेन स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलेलं आहे, आठवत असेल तर. एक व्हर्टिकल लाईन, 3 हॉरिझॉन्टल लाईन्स असं सांगितलं होतं. आणि रायबोज जो आहे तो हेक्झोजच्या कॅटेगरी मधला आहे. आणि हेक्झोजच्या कॅटेगरी हेक्झोज नाही, कोणता? अल्डो पेंटोजच्या कॅटेगरीतला आहे. कोणत्या? अल्डो पेंटोज. म्हणजे त्याच्यामध्ये एक अल्डिहाइड ग्रुप असते आणि 5 कार्बन असतात, 1 2 3 4 5. आणि खाली कोण असते? CH2OH है ना. आणि बाकी मग सेम, इथं H, इथं OH, परत H, OH, परत H आणि OH. तर हा आपला रायबोज आहे. कोण आहे? रायबोज. मग याचं मला सायक्लिक स्ट्रक्चर पाहिजे. तर पहिले हे ओपन चेन स्ट्रक्चर आहे, याच्यावरून आपण सायक्लिक बनवतो आणि सायक्लिक वरून आपण हॉवर्थ प्रोजेक्शन बनवतो. तर आपल्याला डायरेक्ट काम कोणाचं आहे? हॉवर्थ प्रोजेक्शनचं. त्यामुळे मी डायरेक्ट हॉवर्थ प्रोजेक्शनच बनवतो. ठीक आहे. तर हॉवर्थ प्रोजेक्शन मध्ये काय काढायचं आहे तुम्हाला? एक पेंटॅगॉन. हॉवर्थ प्रोजेक्शन मध्ये काढायचं आहे तुम्हाला एक पेंटॅगॉन आणि इथं लावायचं आहे ऑक्सिजन. आता जेवढे कॉर्नर्स आहेत त्या कॉर्नर्स वरती व्हर्टिकल लाईन्स, कॉर्नर्स वरती व्हर्टिकल लाईन. शेवटच्या व्हर्टिकल लाईन वरती CH2OH. आणि याचा नंबर किती आहे रे? 5वा. हा रायबोज आहे ना, याचा 5वाच येईल. फ्रुक्टोज मध्ये 6वा आला होता है ना, कारण तो हेक्झोज होता. हा पेंटोज आहे, त्यामुळे किती होईल? शेवटचा 5वा. तो 5 4 3 सॉरी डबल झाले ते नंबर. 5 4 3 2 आणि 1. आता हा कोणता वाला आहे? हा रायबोज कोणता वाला आहे? बीटा वाला. आणि बीटा मध्ये OH वर असते. तर बीटा मध्ये OH कुठे येणार? पहिल्या कार्बनवर वर येणार. ठीक आहे. पहिल्या कार्बनवर वर येणार. मग आता याच्यामध्ये ट्रिक काय? याच्यामध्ये ट्रिक आहे की हा जो दुसरा तिसरा राहिला, याच्यात दोन्ही याच्यात OH कुठं असते? खाली. दोन्ही याच्यात OH कुठं असते? खाली. आणि बाकी जे राहिले ते सगळे काय आहेत? हायड्रोजन. झालं. हे झाली बीटा डी रायबोज. शुगर आहे बीटा डी रायबोज. कोणती शुगर आहे? बीटा डी रायबोज. क्लिअर? ठीक आहे. कशामध्ये असते हे? हे कशामध्ये प्रेझेंट आहे? आरएनए मध्ये. ठीक आहे. दुसरी जे शुगर आपल्याला डिस्कस करायची आहे ते कशामधली? डीएनए मधली. आता डीएनएचा फुल फॉर्म काय होतं? डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सी रायबोज. तर याच्यामध्ये जे शुगर आहे ते कोणते शुगर आहे? बीटा. बीटावालीच आहे. डीऑक्सी रायबोज शुगर आहे ना. मग आता हे डीऑक्सी रायबोज जे आहे तशी हे शुगर हे असते बीटा डी 2-deoxy रायबोज. 2-deoxy रायबोज. यानं 2 इथं मिस केला, पण 2 पण पाहिजे इथं. ठीक आहे. तर हे कोणती शुगर आहे? बीटा डी 2-deoxy रायबोज. मग हे शुगर बनवायची कशी? पहिले आपल्याला पेंटागॉन काढायचा आहे. इथं हेक्सागॉन नाही आहे. मग हेक्सागॉन म्हटलं का मी? काय माहिती? पेंटागॉन काढायचं आपल्याला. ठीक आहे. तर आधी काढू आपण पेंटागॉन. पेंटागॉन मध्ये इथं काय आहे? ऑक्सिजन. जेवढे कॉर्नर्स आहेत तेवढ्या काय आहेत? व्हर्टिकल लाईन्स. ओके. आणि काय सांगितलं होतं मी? जे शेवटची व्हर्टिकल लाईन आहे तिथं CH2OH. याचा नंबर 5वा. हा 4था, 3रा, 2रा, पहिला. हा बीटावाला आहे. बीटावाला आहे म्हणजे OH कुठे येणार? वर. आणि महत्वाचं, रायबोज मध्ये दोन्ही OH कुठे असतात? दोन्ही OH कुठं असतात? खाली है ना. पण जेव्हा तुम्ही डीएनए घेता तेव्हा याचं म्हणणं काय? दुसऱ्यावर डीऑक्सी. डी म्हणजे नाही, रिमूव्ह. आणि काय रिमूव्ह करा? ऑक्सिजन. मग ऑक्सिजन जर दुसऱ्यावरचा रिमूव्ह केला तर दुसऱ्यावर फक्त काय राहील? H.
फक्त एच राहील. समजलं? आणि बाकी मग काय राहिले, जे राहिले ते काय लावायचे, एच. म्हणजे हा फरक आहे डीएनए आणि आरएनएच्या शुगरमध्ये. डीएनए आणि आरएनएच्या शुगरमध्ये जो फरक आहे तो फरक कुठं आहे, इथं दुसऱ्यावर एच आहे आणि आरएनएच्या केसमध्ये दुसऱ्यावर काय आहे, इथं ओएच आहे ना. तर इथं डीएनए मध्ये हाच फरक आहे, रायबोज मधला दुसरा जो कार्बन आहे त्याच्यावरचा ओएच काढला आणि तिथं फक्त काय ठेवला, एच ठेवला, ओएच एच ठेवला. ठीक आहे. नंतर दोन्ही शुगर समजल्या. नंतर आपल्याला बघायचे आहेत नायट्रोजिनस बेसेस. आता नायट्रोजिनस बेसेस जे आहेत तर टोटल 5 नायट्रोजिनस बेसेस आहेत. कोणकोणते, ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, युरॅसिल. टोटल किती आहे, 5. तर 5 नायट्रोजिनस प्रेझेंट असतात कशामध्ये, न्यूक्लिक ऍसिड मध्ये. तसे डीएनए मध्ये 4 आहेत आणि आरएनए मध्ये 4 आहेत. त्यातले 3 कॉमन आहेत, एक वेगळा. ठीक आहे. तर 3 बेसेस विथ 1 रिंग. 3 बेसेस असे आहेत की त्यांची एकच रिंग आहे. 3 बेसेस असे आहेत की त्यांची एकच रिंग आहे. ते 3 बेसेस कोणकोणते आहेत, सायटोसिन, युरॅसिल, थायमिन. याला तुम्ही असं लक्षात ठेवा, सी यू टी म्हणजे कट है ना, CUT कट है ना. सायटोसिन, युरॅसिल, थायमिन हे 3 जे आहेत डिराइव्ड फ्रॉम पॅरेंट कंपाऊंड पिरिमिडीन है ना. तर हे CUT म्हणजे सायटोसिन, युरॅसिल, थायमिन कोणापासून डिराइव्ह केलेले कंपाऊंड्स आहेत, पिरिमिडीन पासून. पिरिमिडीन है ना, पिरिमिडीन पासून यांना डिराइव्ह केलेलं आहे. ओके. मग तुम्ही याला लक्षात कसं ठेवायचं, पिरिमिडीन हा शब्द पिरॅमिड सारखा दिसू राहिला आणि पिरॅमिडला कट करा असं लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायचं, पिरॅमिडला कट करा, पिरॅमिडला कट करा है ना. म्हणजे कटचं स्ट्रक्चर सारखं आहे पिरॅमिड काय, कटचं स्ट्रक्चर कोणासारखं आहे, पिरॅमिड सारखं आहे. क्लिअर. ठीक आहे. नंतर 2 बेसेस, 2 बेसेस त्यांच्यामध्ये 2 रिंग आहेत. यांच्यामध्ये एकच रिंग होती, याच्यात किती रिंग आहेत, 2 रिंग आहेत. कोण कोण, ॲडेनाइन आणि ग्वानिन. म्हणजे लक्षात ठेवायचं AG. काय लक्षात ठेवायचं, AG है ना. तर याची जे रिंग आहे ते किती रिंग आहे, 2 रिंग. आणि या 2 रिंगला कोणती रिंग म्हणतात, प्युरिन रिंग. म्हणजे हे कोणापासून डिराइव्ह केलेले आहेत, AG प्युरिन पासून. आणि प्युरिनच्या रिंग किती असतात, 2. आणि हे किती जण आहेत, हे पण 2च जण आहेत. प्युरिन रिंग मध्ये 2 रिंग असतात आणि प्युरिन रिंग वाले 2च जण आहेत. कोण कोण, A आणि G, ॲडेनाइन आणि ग्वानिन, ॲडेनाइन आणि ग्वानिन. ठीक आहे. नंतर each base is designed by 1 letter symbol. प्रत्येक बेस साठी आपण 1 लेटर सिम्बॉल दिलेला आहे. जसा ॲडेनाइन साठी A है ना, युरॅसिल साठी U है ना, थायमिन साठी T, ग्वानिन साठी G है ना, सायटोसिन साठी C. अशा पद्धतीने आपण त्यांना एका एका सिम्बॉलने डिनोट करतो. ठीक आहे. एवढं क्लिअर. बरं, तर काय लक्षात असाल, पिरॅमिडीन, पिरिमिडीन है ना, पिरिमिडीन एक रिंग आहे आणि किती जण आहेत, 3 जण. कट, सायटोसिन, युरॅसिल, थायमिन. प्युरिन रिंग म्हणजे 2 रिंग आणि त्याच्यापासून कोण डिराइव्ह केलेला आहे, AG म्हणजे ॲडेनाइन ग्वानिन. लक्षात ठेवायचं हा. मग आता यांचे स्ट्रक्चर बघा, हे असे दिसतात. ओके, दिसायला असे येते. आता महत्वाचं, तुमचं नशीब जर खराब असलं है ना तर तुम्हाला या स्ट्रक्चरवर क्वेश्चन विचारतील आणि स्ट्रक्चरवर क्वेश्चन आला म्हणजे तुमचे विकेट पडण्याचे चान्सेस जास्त. ओके. स्ट्रक्चरवर क्वेश्चन म्हणजे कसा, की जसं सायटोसिन, थायमिन, युरॅसिल हे 3 जण जे तुम्हाला दिसू राहिले, या तिघांचं हे पिरिमिडीन पासून डिराइव्ह केलेले आहेत. म्हणजे हे पिरिमिडीन बेसिस आहेत. ओके. मग हे 3 जे आहेत याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी ऑब्झर्व करायचं आहे. काय ऑब्झर्व करायचं आहे, तर याच्यामध्ये ऑब्झर्व करायचं आहे की याच्यात C डबल बॉन्ड O दिसू राहिला तुम्हाला. तर सायटोसिन मध्ये एक C डबल बॉन्ड O असते है ना, थायमिन मध्ये 2 C डबल बॉन्ड O आहेत, युरॅसिल मध्ये 2 C डबल बॉन्ड O आहेत. ठीक आहे. तर सायटोसिन मध्ये एक C डबल बॉन्ड O आहे,
थायमिन आणि युरॅसिल मध्ये दोन दोन सी डबल बॉन्ड आहे. सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आहे ना, त्याच्यात दोन आहे, त्याच्यात एक आहे. नंतर कोणामध्ये मिथिल ग्रुप आहे, तर थायमिन मध्ये एक CH3 ग्रुप, म्हणजे कोणता ग्रुप आहे, मिथिल ग्रुप आहे, है ना. थायमिन मध्ये एक CH3 म्हणजे मिथिल ग्रुप आहे. दुसरं की कोणामध्ये NH2 ग्रुप प्रेझेंट आहे, तर सायटोसिन मध्ये एक NH2 ग्रुप प्रेझेंट आहे. अशा टाइपचे क्वेश्चन बनतात त्याच्यावर, है ना. NH2 ग्रुप कोणामध्ये प्रेझेंट आहे, सायटोसिन मध्ये. CH3 ग्रुप कोणामध्ये प्रेझेंट आहे, थायमिन मध्ये. सी डबल बॉन्ड ओ सायटोसिन मध्ये किती आहे, एक. थायमिन मध्ये किती आहेत, दोन. आणि युरॅसिल मध्ये किती आहेत, तीन. दोन है ना, किती आहेत, दोन. ठीक आहे, क्लिअर राहील लक्षात. नंतर आता यांच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावर बी क्वेश्चन विचारू शकतात की सायटोसिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे. काय आहे सांगा बरं. कार्बन किती आहेत सांगा पहिले. 1 2 3 4. कार्बन किती आहेत, 4. हायड्रोजन पा किती आहे, 1 2 3 आणि हे 2 किती झाले, 5. हायड्रोजन किती आहेत, 5. नंतर नायट्रोजन किती आहेत, 1 2 3. नायट्रोजन 3. ऑक्सिजन किती आहे, 1. C2H5N3O हा कशाचा फॉर्म्युला आहे, सायटोसिन. थायमिनचा फॉर्म्युला काय, किती कार्बन आहेत पा, 1 2 3 4 5. कार्बन किती आहेत, 5. हायड्रोजन पा 1 2 3 आणि हे 3 किती झाले, 6. नायट्रोजन पा किती आहे, 1 2 2च आहे. आणि ऑक्सिजन पा 1 2. ऑक्सिजन किती आहे, 2. हा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. ठीक आहे, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पहा. कार्बन किती आहेत, 1 2 3 4. कार्बन 4. हायड्रोजन किती आहेत, 1 2 3 4. किती आहेत हायड्रोजन, 4. ठीक आहे. नायट्रोजन किती आहे, किती आहेत नायट्रोजन, 2. आणि ऑक्सिजन किती आहेत, 2. ठीक आहे. तर अशा पद्धतीने यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले. ओके. सी डबल बॉन्ड याच्यात एक, त्याच्यात दोन, त्याच्यात दोन. म्हणजे सायटोसिन मध्ये एक सी डबल बॉन्ड आहे, बाकी याच्यात दोन दोन आहेत. NH2 कोणामध्ये आहे, सायटोसिन मध्ये. थायमिन मध्ये कोण आहे, CH3 आहे. ठीक आहे. नंतर दुसरा आहे प्युरिन बेसिस. आणि प्युरिन बेसिस मध्ये दोन होते, AG है ना, ॲडेनाइन आणि गॉनिन. मग आता ॲडेनाइन आणि गॉनिन मध्ये प्युरिन रिंग आहे, हे दोघं जण आहेत आणि याच्यात दोन रिंग असतात, है ना. पहा दोन रिंग दिसू राहिल्या प्युरिन रिंग आहे, त्याच्यापासून याला डिराईव्ह केलेला आहे. तर ॲडेनाइन मध्ये बघा कोणता ग्रुप आहे रे, NH2 ग्रुप. म्हणजे NH2 ग्रुप ॲडेनाइन मध्ये आहे आणि सायटोसिन मध्ये आहे. ठीक आहे. नंतर NH2 गॉनिन मध्ये पण आहे. पहा NH2 ग्रुप कोणामध्ये आहे, गॉनिन मध्ये. म्हणजे आता NH2 ग्रुप वाले किती जण झाले, 3 जण. कोणकोणते, सायटोसिन, ॲडेनाइन, गॉनिन. ठीक आहे. ओके. हा. नंतर सी डबल बॉन्ड ओ जर तुम्ही बघितला तर याच्यात गॉनिन मध्ये एक सी डबल बॉन्ड ओ आहे. ठीक आहे. गॉनिन मध्ये एक सी डबल बॉन्ड ओ आहे. म्हणजे आता तुम्हाला हे माहित झालं, एक सी डबल बॉन्ड ओ, एक सी डबल बॉन्ड ओ कोणामध्ये आहे, एक आहे सायटोसिन मध्ये आणि एक आहे गॉनिन मध्ये. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी CG आहे ना, असं लक्षात ठेवा फिजिक्स मध्ये. हा, CG. तर सायटोसिन आणि गॉनिन याच्यामध्ये एक सी डबल बॉन्ड ओ. दोन सी डबल बॉन्ड ओ कोणामध्ये आहेत, दोन सी डबल बॉन्ड ओ. तर दोन सी डबल बॉन्ड ओ कोणामध्ये आहेत, कोणामध्ये, युरॅसिल आणि थायमिन. युनिट टेस्ट UT है ना, ज्याच्यामध्ये. आणि तसे युनिट टेस्ट दोन असतात, एक प्रथम सत्रात च्या आधी आणि एक द्वितीय सत्राच्या आधी, आहे की नाही. हा, तर UT मध्ये सी डबल बॉन्ड ओ किती असतात, 2. UT मध्ये सी डबल बॉन्ड ओ किती असतात, 2. ठीक आहे. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एकच असते की नाही, है ना. मग त्याच्यासाठी सी डबल बॉन्ड ओ एक, कशामध्ये, CG मध्ये. आणि जो राहिला त्याच्या सी डबल बॉन्ड ओ नाहीच आहे. मग सी डबल बॉन्ड ओ कोणात नाही आहे, ॲडेनाइन मध्ये. कोणामध्ये, ॲडेनाइन मध्ये. ॲडेनाइन मध्ये सी डबल बॉन्ड ओ नाही आहे. मग याचा फॉर्म्युला सांगा. कार्बन किती आहेत, 1 2 3 4 5. 5 कार्बन. ठीक आहे. हायड्रोजन किती आहेत, 1 2 3 आणि हे 2 किती झाले, 5. ठीक आहे. आता नायट्रोजन पहा, 1 2 3 4 5. नायट्रोजन बी 5. आता ऑक्सिजन पहा, नाहीच आहे, ऑक्सिजन नाहीच आहे. C5H5N5 आहे ना. हा. नंतर गॉनिन सांगा. कार्बन 1 2 3 4 5. कार्बन 5.
हायड्रोजन 1 2 3 आणि 2 5. नायट्रोजन 1 2 3 4 5. नायट्रोजन बी 5 आणि ऑक्सिजन 1 C5H5 N5O. ठीक आहे, झालं. म्हणजे हे तर सोपीच आहे. 5 कार्बन 5 हायड्रोजन 5 नायट्रोजन आणि ॲडेनाईन मध्ये ऑक्सिजन नाही आहे आणि गॉनिन मध्ये ऑक्सिजन आहे. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. क्लिअर आहे इथपर्यंत? हां. कधी कधी असंही करू शकतात की ॲडेनाईन मध्ये किती पाय बॉन्ड आहेत, गॉनिन मध्ये किती पाय बॉन्ड आहेत, असा बी प्रश्न विचारू शकतात ना. हां, आणि असा जर प्रश्न विचारला तर मग सांगा पाय बॉन्ड किती आहेत रे याच्यात ॲडेनाईन मध्ये? पाय बॉन्ड किती आहेत? हा जिथं डबल बॉन्ड असते तिथं 1 पाय 1 सिग्मा, 1 पाय 1 सिग्मा. डबल बॉन्ड मध्ये 1 पाय 1 सिग्मा, 1 पाय 1 सिग्मा. तर पाय बॉन्ड किती आहेत? 4. याच्यात पाय बॉन्ड किती आहेत? याच्यात पाय बॉन्ड किती आहेत? किती आहेत याच्यात बी? 1 पाय सिग्मा, पाय सिग्मा, पाय सिग्मा, पाय सिग्मा. किती आहेत पाय? मग किती आहेत? 4. म्हणजे ॲडेनाईन आणि गॉनिन दोघांमध्ये पण 4 पाय बॉन्ड आहेत. मग सेम क्वेश्चन इकडे बी विचारू शकतात पाय बॉन्ड वाला, आहे ना. मग इकडे जर तुम्हाला पाय बॉन्ड विचारले किती आहेत? 1 2 आणि 3. पाय सिग्मा, पाय सिग्मा, पाय सिग्मा. तर पाय बॉन्ड किती आहेत? 3. क्लिअर आहे का? पाय बॉन्ड 3. इकडे पहा, पाय सिग्मा, पाय सिग्मा, पाय सिग्मा. तर इथं पाय बॉन्ड किती आहेत? 3. इथं पाय बॉन्ड किती आहेत? 3. ओके, तिकडे सांगा पाय सिग्मा, पाय सिग्मा, नंतर पाय सिग्मा. किती आहेत पाय बॉन्ड? 3. तर हे तिघ जण आहेत आणि या तिघ आहेत पाय बॉन्ड किती आहेत रे? 3 आहे ना. कटवालेच आहेत ना हे. पाय बॉन्ड किती आहेत? 3. ठीक आहे, कट CUT कट. तिघ जण 3 पाय बॉन्ड. ठीक आहे, आणि हे दोघ जण 4 पाय बॉन्ड. ओके, अशा टाईपचा क्वेश्चन विचारू शकतात पाय बॉन्ड वाला. क्लिअर? हे याला म्हणतात याचं चिरफाड, है ना. आपण जे काही स्ट्रक्चर होते त्याची चिरफाड केली, एवढ्या गोष्टी आपल्याला माहित झाल्या. याच्यावर प्रश्न विचारले तर अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. फॉर्म्युला C5H5N5, C5H5N5 आणि एक O लागला. ठीक आहे, O लागला म्हणजे तो C डबल बॉन्ड O वाला O आहे. ठीक आहे, याच्यात तर C डबल बॉन्ड O नाहीच आहे कारण याच्या फॉर्म्युल्यात Oच नाही, यामुळे C डबल बॉन्ड O याच्या फॉर्म्युल्यात नाही आहे. नंतर मागे आलो, याच्यात फॉर्म्युला C4 C5 वाला आहे ना. तर कट वाले लक्षात ठेवा. जर कट वाले लक्षात ठेवलं तर CUT कट आहे ना, CUT कट. आणि या CUT कट मध्ये फॉर्म्युले काय आले आपले? C चा किती आहे? C4H5N3O है ना. U वाल्याचा C4H4N2 आणि O2 है ना. आणि T वाल्याचा C5H6N2O2. म्हणजे N2O2 वाले 2 आहेत. ठीक आहे, C4 आहे ना रे, किती आहे? 5 आहे. C किती आहे? 5. काय आहे? C5H6 असा आहे ना. C5H6N2O2, C4H4N2O2 आणि याचा C4H5N3 आणि O. फॉर्म्युले थोडेफार तुम्हाला लिहून दिले, मी लक्षात राहिले तर ठेवा आता, है ना. मी तुम्हाला एका ठिकाणी समराइज करून दिलं, कशा टाईपचे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात ते सांगितलं. ठीक आहे, हे झाले सगळे आपले नायट्रोजिनस बेसेस. मग आता न्यूक्लिओसाइड कशाला म्हणतात? ओके, काय डिस्कस करायचं आहे? न्यूक्लिओसाइड. तर न्यूक्लिओसाइड म्हणजे सिंपल भाषेत बेस शुगर युनिट, बेस शुगर युनिट याला म्हणतो आपण न्यूक्लिओसाइड. म्हणजे न्यूक्लिओसाइड मध्ये बेस आहे, कोणता बेस? नायट्रोजिनस बेस. आणि दुसरं काय आहे? शुगर. कोणती शुगर? रायबोस शुगर आहे ना. असे 2 जण आपल्या जवळ आहेत, बेस आणि शुगर. तर न्यूक्लिओसाइड इज फॉर्म बाय जॉइनिंग एनोमेरिक कार्बन ऑफ फुरानोज. फुरानोज म्हणजे आपली शुगर विथ नायट्रोजन बेस. म्हणजे नायट्रोजन बेसला कोणता कार्बन जोडायचा आहे? एनोमेरिक कार्बन. आणि एनोमेरिक कार्बन याच्यात कोणता असते? एनोमेरिक कार्बन कोणता आहे? पहिला.
पहिला कार्बनच काय असते त्याच्यात ॲनोमेरिक. म्हणजे पहिल्या कार्बनला काय जोडायचं आहे, पहिल्या कार्बनला काय जोडायचं आहे नायट्रोजनस बेस. पहिल्या कार्बनला काय जोडायचं आहे नायट्रोजनस बेस. आणि न्यूक्लिओसाइड मध्ये काय करणार आपण प्राईम म्हणजे असा वरचा है ना पास्ट्रो म्हणतो है ना, तर तो म्हणजे प्राईम आर यूज फॉर फुरानोज नंबरिंग टू डिस्टिंग्विश देम फ्रॉम द ॲटम्स ऑफ बेस है ना. म्हणजे बेस मध्ये नंबरिंग आपण 1 2 3 देतो आणि इकडे जे नंबरिंग आहे ते 1 प्राईम 2 प्राईम 3 प्राईम अशी नंबरिंग आपण कशामध्ये देणार शुगर मध्ये. म्हणजे 1 डॅश 2 डॅश 3 डॅश अशा पद्धतीनं नंबरिंग करायची आहे. विथ पिरिमिडिन बेसेस, जे पिरिमिडिन बेसेस आहेत, द नायट्रोजन ॲटम ॲट द फर्स्ट पोझिशन बॉन्ड विथ द 1 डॅश कार्बन ऑफ द शुगर. म्हणजे काय आहे बघा, हा तुम्हाला इथं डी रायबोज दिसून राहिला. या डी रायबोज मध्ये हा जो कार्बन आहे याला म्हणायचं 1 डॅश, याला म्हणायचं 2 डॅश. प्राईम म्हणतात तसं त्याला, काय म्हणतात प्राईम, काय म्हणतात त्याला प्राईम. हा 3 डॅश, हा 4 डॅश आणि हा 5 डॅश. 1 प्राईम 2 प्राईम 3 प्राईम 4 प्राईम आणि 5 प्राईम अशा पद्धतीनं त्याला नंबरिंग करायचे आहे. ठीक आहे. आणि या नायट्रोजनचा जो नंबर असते हा असते फर्स्ट. कोणता नंबर असते फर्स्ट. तर तुम्हाला करायचं काय, याचा OH 1 डॅशचा आणि या 1चा H बाहेर काढा. तर काय होईल, याचा बॉन्ड कमी झाला, याचा बॉन्ड कमी झाला. आता याला उचला आणि इथं लावून द्या. हा कोण आहे तसा सायटोसिन. ठीक आहे. मग आपण काय केलं, याला उचललं, हा OH आणि हा H पाणी बाहेर काढलं आणि याला इथं लावून दिलं. सेम. समजलं का, समजलं काय केलं तर हा जो बेस आहे हा कोणता आहे कटवाला म्हणजे पिरिडिनवाला. कटवाला म्हणजे पिरिडिनवाला. कोणता बेस आहे पिरिडिन. तर पिरिडिन वाल्याचा पहिला कार्बन आपण 1 प्राईमला अटॅच करतो. पिरिडिन वाल्याचा पहिला कार्बन नाही सॉरी पहिला ॲटम जसा नायट्रोजन ॲटम आहे. कोणता ॲटम आहे नायट्रोजन ॲटम. त्याला नंबर कोणता आहे फर्स्ट. तर याला उचलायचा आणि इथं लावायचं. ठीक आहे. नंतर पण जर प्युरिन वाला असला, कोणता प्युरिन, प्युरिन वाला म्हणजे कोणता AG. प्युरिन वाला म्हणजे AG ॲडेनाइन किंवा गॉनिन. आणि त्यात रिंग किती असतात 2. रिंग किती असतात 2. मग काय होईल बघा, याचा नंबर हा 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश आणि 5 सॉरी हा 4 डॅश आणि हा 5 डॅश. तर मग आता हा ॲडेनाइन आहे. ओके. मग आता या ॲडेनाइन मध्ये हा जो ॲटम आहे हा किती नंबरचा आहे 9 नंबरचा. याच्या 1 डॅशचा OH आणि याच्या 9 वरचा H बाहेर काढा आणि याला उचलून इथं लावून टाका. पाणी बाहेर काढा त्यातला आहे ना. याला उचला असं वर ठेवून द्या. म्हणजे याचा 1 डॅश तुम्ही कोणासोबत जॉईन करू राहिले 9 नंबर वाल्यासोबत. ठीक आहे. तर AG मध्ये म्हणजे ॲडेनाइन असो किंवा गॉनिन असो, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही, त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही 9 नंबर वाला जो नायट्रोजन आहे तो तुम्ही इथं लावणार. ठीक आहे. इथचा OH इथचा H पाणी बाहेर काढसाल, याला उचलून इथं लावसाल. म्हणजे इथं क्वेश्चन कसा बनते, पिरिमिडिनच्या केसमध्ये क्वेश्चन काय बनेल, पिरिमिडिनच्या केसमध्ये रायबो शुगरच्या 1 डॅशला कोणत्या नंबरचा ॲटम अटॅच केला जाते पिरिमिडिन मध्ये. कोणता पिरिमिडिन 1 आणि जर प्युरिन म्हटलं तर 9. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन बनते. आणि जसं न्यूक्लिओसाइड फॉर्मेशन बिटवीन 2 डिऑक्सिरायबोज अँड ॲडेनाइन. हा डिऑक्सिरायबोज आहे का बघा, इथं काही लिहिलेलं नाही आहे. काही लिहिलेलं नाही आहे म्हणजे लाईन आहे, वर बी H आहे आणि खाली बी H आहे. इथं काही नाही आहे याचा अर्थ इथं काय आहे H. इथं काही नाही आहे म्हणजे काय आहे H. अरे चौथा बॉन्ड H असतेच ना, दाखवायचं काम नाही. इथं बी दाखवेल नाही म्हणजे कोण आहे H आहेच. ठीक आहे. नंतर मग आता न्यूक्लिओसाइड फॉर्म फ्रॉम डी रायबोज अँड गॉनिन. आता हा डी रायबोज आहे कारण इथं OH आहे म्हणजे डी रायबोज आहे हा. आणि हा गॉनिन आहे. आता गॉनिन म्हणजे AG मधला आहे आणि AG मधला असला तर 2 रिंग. तर हे पहा ह्या 2 रिंग दिसू राहिल्या आहे ना. आणि याचा हा किती नंबर वाला आहे रे, हा किती नंबर वाला आहे 9 आणि हा 1 डॅश. मग इथचा OH आणि इथचा H काढा आणि याला वर असं लावून द्या, बस खतम झालं. हे काही तुम्हाला प्रिपेअर करायचं नाही आहे. मी दाखवू राहिलो की कोणता कोणाला अटॅच आहे. ओके. तर याचा 1 डॅश याच्या 9ला अटॅच आहे. ओके. न्यूक्लिओसाइड फ्रॉम D2 डिऑक्सिरायबोज अँड थायमिन. मग आता थायमिन कशामधला आहे कट मधला, CUT कट. आणि कट म्हणजे पिरॅमिड आणि पिरॅमिड म्हणजे एक रिंग. पिरॅमिड म्हणजे एक रिंग आणि तो एक रिंग वाला कोण आहे थायमिन. मग आता या केसमध्ये काय होणार, हा किती नंबरचा असते फर्स्ट आणि हा
वन डॅश, मग याचा एच याचा ओ एच बाहेर, याला उचलायचं वर लावायचं, ते पातू लावला है ना. म्हणजे याच्यामध्ये हा जो तयार होऊ राहिला याच्यामध्ये बेस आहे आणि शुगर आहे. काय आहे याच्यामध्ये? बेस आणि शुगर. बेस आणि शुगरला काय म्हणतो आपण? न्यूक्लिओसाइड. बेस आणि शुगरला काय म्हणतो? न्यूक्लिओसाइड. प्रत्येक केसमध्ये तेच आहे, हा बेस आणि हे शुगर, याला काय म्हणतो आपण? न्यूक्लिओसाइड. तर हे जेवढे पण आपण काढले हे सगळे काय आहेत? न्यूक्लिओसाइड. ठीक आहे. न्यूक्लिओसाइड म्हणजे बेस शुगर युनिट, म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त बेस आणि शुगर आहे त्याला आपण न्यूक्लिओसाइड म्हणणार. ठीक आहे. मग आता पुढचा कॉन्सेप्ट येते कोणता? न्यूक्लिओटाइड. कोणता कॉन्सेप्ट आहे? न्यूक्लिओटाइड. मग आता न्यूक्लिओसाइड आणि न्यूक्लिओटाइड मध्ये काय फरक आहे? तर न्यूक्लिओटाइड म्हणजे असते बेस शुगर, बेस शुगर आणि फॉस्फेट. बेस शुगर आणि फॉस्फेट है ना. बेस शुगर आणि फॉस्फोरिक ऍसिड युनिट असंही म्हणतात त्याला. बेस शुगर आणि फॉस्फोरिक ऍसिड युनिट. ठीक आहे. बेस शुगर आणि फॉस्फोरिक ऍसिड युनिट. ठीक आहे. बेस शुगर आणि फॉस्फोरिक ऍसिड युनिट त्याला काय म्हणतो आपण? न्यूक्लिओसाइड. म्हणजे त्यात आता फॉस्फेट ग्रुप बी आला. तो फॉस्फेट ग्रुप कुठून आला? फॉस्फोरिक ऍसिड पासून. ठीक आहे. तर न्यूक्लिओटाइड्स आर फॉर्म बाय, कसे फॉर्म होणार? ऍडिंग फॉस्फेट ग्रुप. तुम्हाला फॉस्फेट ग्रुप ऍड करायचा आहे कुठं? 5' वर, 5' ला ऑफ न्यूक्लिओसाइड. आता न्यूक्लिओसाइड मध्ये ऑलरेडी काय होतं? बेस आणि शुगर. आता तुम्हाला 5' वरचा जो OH आहे तिथं काय ऍड करायचं आहे तुम्हाला? फॉस्फेट ग्रुप है ना. धीज न्यूक्लिओसाइड्स आर मोनोफॉस्फेट्स ऑफ धीज न्यूक्लिओटाइड्स पाहिजे. धीज न्यूक्लिओटाइड्स, हे न्यूक्लिओटाइड जे आहेत हे मोनोफॉस्फेट आहेत. कोणाचे? न्यूक्लिओसाइडचे. म्हणजे न्यूक्लिओसाइडला एक मोनोफॉस्फेट, मोनोफॉस्फेट म्हणजे एक फॉस्फेट, तर न्यूक्लिओसाइडला एक फॉस्फेट लावला की न्यूक्लिओटाइड तयार होते. काय सांगितलं? न्यूक्लिओसाइडला एक फॉस्फेट लावला तर काय तयार होते? न्यूक्लिओटाइड तयार होते. मग आता ब्रीच है ना, काहीतरी चुकलंय. सम न्यूक्लिओटाइड्स आर, ब्रीच नेम असेल है ना, असं काहीतरी असेल है ना. सम न्यूक्लिओटाइड्स आपल्याला जर त्यांचे नावं द्यायचे असले तर जसं इथं आहे AMP, इथं आहे DAMP. आता याचा अर्थ काय आहे रे? याचा अर्थ काय आहे ते लक्षात घ्या. A म्हणजे ॲडेनाइन, A म्हणजे ॲडेनाइन मोनोफॉस्फेट, ॲडेनाइन मोनोफॉस्फेट. DAMP है ना. DAMP काय आहे? डीऑक्सीराइबोज ॲडेनाइन मोनोफॉस्फेट है ना. डीऑक्सीराइबोज ॲडेनाइन मोनोफॉस्फेट. UMP युरॅसिल मोनोफॉस्फेट. डीऑक्सीराइबोज थायमिन मोनोफॉस्फेट. समजलं? डी लागला म्हणजे DNA वाली शुगर आहे. कोणती? डीऑक्सीराइबोज. आणि फर्स्ट कॅपिटल लेटर इज डिराइव्ड फ्रॉम कॉरेस्पॉन्डिंग बेस. पहिलं कॅपिटल लेटर जे आहे ते बेस साठी आहे. ओके. आणि MP स्टँड्स फॉर मोनोफॉस्फेट आणि D स्टँड्स फॉर डीऑक्सीराइबोज है ना. डी म्हणजे काय आहे? डीऑक्सीराइबोज. जसं हे आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसू राहिलं पहा? पहिले तर हा एक बेस आहे. अरे कोण आहे? हा बेस. आणि या बेस मध्ये दोन रिंग आहेत आणि दोन रिंग वाले दोन जण होते. कोण कोण? A आणि G. आणि A आणि G मध्ये जो A होता त्याच्या C डबल बॉन्डो नव्हता. याच्या C डबल बॉन्डो आहे का? नाही. म्हणजे हा कोण आहे? A. म्हणजे हा A आला ॲडेनाइनचा. नंतर याच्यात एक फॉस्फेट ग्रुप आहे म्हणून मोनोफॉस्फेट. आणि इथं OH आहे. इथं जर H असता तर समोर काय लागला असता? स्मॉल d, म्हणजे तो डीऑक्सीराइबोज झाला असता. तिकडे पहा. आता तिकडे जर तुम्ही बघितलं तर कोण दिसू राहिला? इथं पहा ना, इथं काही नाही आहे. याचा अर्थ इथं काय आहे? H. इथं काय आहे? H. म्हणजे इथं OH नाही आहे. म्हणजे हा कोण आहे? D. आता तो बेस कोणता आहे? तो बेस कोणता वाला आहे? एका रिंगचा. एका रिंगचा म्हणजे कट, म्हणजे CUT. आणि त्याच्यामध्ये C डबल बॉन्ड O किती आहे? अरे हा C डबल बॉन्ड O किती आहे? एक. आणि एका C डबल बॉन्ड O वाले दोन जण होते. CG म्हणजे सायटोसिन आणि गॉनिन. कोण? बरोबर ना? नाही. एका रिंग वाल्यात C आणि दोन रिंग मध्ये CG लिहिलं होतं ना आपण सेंटर ऑफ.
अरे काय सांगितलं होतं मी, CG एका C डबल बॉन्ड O साठी काय सांगितलं होतं आपण, CG म्हणजे सायटोसिन आणि गॉनिन. त्यातला गॉनिन हा 2 रिंग वाला आहे, सायटोसिन एका रिंग वाला आहे, बरोबर. त्याच्यात C डबल बॉन्ड O एक आहे की गॉनिन मध्ये नाही आहे, आहे ना, आहे, बरोबर आहे, एक असते, बरोबर आहे. मग आपलं तर हा ओळखला आपण एका C डबल बॉन्ड वाला एका रिंग वाला कोण असते, सायटोसिन. ओके, एका C डबल बॉन्ड O वाला एका रिंग वाला कोण असते, सायटोसिन. तो सायटोसिन आहे म्हणून C, आणि बाकी मग एक फॉस्फेट आहे म्हणून मोनो फॉस्फेट. ओळखता येईल ना. कधी कधी तुम्हाला विचारतील, असं स्ट्रक्चर देतील आणि खाली ऑप्शन मध्ये असं काही लिहिलं असेल, मग तुम्हाला ओळखा लागेल तो कोणता आहे. तर ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही त्याला ओळखू शकता. मग आता फॉर्मेशन ऑफ डाय न्यूक्लिओटाइड ऑफ DCMP अँड DAMP. 2 मिनिट बस एवढं पाहून घ्या. तर याच्यामध्ये काय आहे बघा, डाय न्यूक्लिओटाइड तयार करायचं आहे. मग आता डाय न्यूक्लिओटाइड कसं तयार करणार, 2 न्यूक्लिओटाइड एकत्र आले काय होणार, डाय न्यूक्लिओटाइड. 2 न्यूक्लिओटाइड एकत्र आले तर डाय न्यूक्लिओटाइड. आता न्यूक्लिओटाइड म्हणजे काय, बेस शुगर फॉस्फेट, बरोबर. बेस शुगर फॉस्फेट म्हणजे न्यूक्लिओटाइड आहे की नाही, म्हणजे हा बी न्यूक्लिओटाइड आहे, हा बी न्यूक्लिओटाइड आहे. आता दोघांपासून काय बनेल, डाय न्यूक्लिओटाइड. आता दोघांपासून डाय न्यूक्लिओटाइड कसा बनेल, तर सिम्पली करायचं काय आहे तुम्हाला, तुम्ही जॉईन काय केलं ते पहा. हा DC हा जो आहे हा तुम्हाला इथं दिसू राहिला. मग काय केलं तुम्ही, याचा जो OH आहे कोणता, 3' वाला, या 3' वाल्या OH वरती, ठीक आहे, हा 3' वाला OH, ओके, त्या 3' वाल्या OH वरती, आणि याचा कोणता, ऑक्सिजन, याचा काय घ्यायचा, ऑक्सिजन. मग आता हा काय करायचं काय आहे तुम्हाला बघा, याचा 1- वाला जो ऑक्सिजन आहे तो घेणार. ओके, तसं ऍक्च्युअल मध्ये इथं H आहे, तो H आणि OH, अरे तो फॉस्फोरिक ऍसिड मधला पार्ट आहे ना, म्हणजे H आहेच तिथं. तो H आणि वॉटर बाहेर काढा, तो इथचा H आणि इथचा OH वॉटर बाहेर काढा, आणि या O ला तुम्ही इथं 3' सोबत जोडून द्या. तर त्या O ला काय केलं मी, 3' सोबत जोडून दिलं, म्हणजे याच्या 5' चा फॉस्फेट, तो त्याचा ऑक्सिजन आपण याच्या 3' वाल्या OH च्या ठिकाणी लावला, आणि हा जो लिंकेज तयार झाला 2 न्यूक्लिओटाइड मधला लिंकेज, जसं आपण ग्लायकोसिडिक लिंकेज बघितलं होतं कार्बोहायड्रेट मध्ये है ना, तसा इथं डाय न्यूक्लिओटाइड मधला जो लिंकेज आहे त्या लिंकेजला फॉस्फोडायस्टर लिंकेज म्हणतात. काय म्हणतात, फॉस्फोडायस्टर लिंकेज. लक्षात ठेव जा, कोणता लिंकेज, फॉस्फोडायस्टर लिंकेज है ना, याला फॉस्फोडायस्टर लिंकेज म्हणतात. आणि हा कुठं तयार होते, 5' चा फॉस्फेट ग्रुप आणि 3' चा OH ग्रुप, त्यांच्यामध्ये तयार झाला हा फॉस्फोडायस्टर लिंकेज. समजलं. आता बघा, हे जे एंड आहे, या एंडला कोणता एंड म्हणणार, हा 5' वाला पार्ट आहे, त्यामुळे हे 5' वाला एंड आहे. कोणता एंड आहे, 5' वाला एंड. आणि हे एंड कोणता आहे, 3' वाला, तर 3' वाला एंड म्हणायचं. हा 5' वाला एंड आहे आणि हा 3' वाला एंड आहे. याचा आपण याचा काय केलं बघा, याच्या 3' वरती, हा 3' म्हणजे कोणता वाला, बरोबर. तर याच्या 3' काय काढला आपण, OH, ओके, हा काढला, आणि याचा O, त्यांच्यामध्ये काय बनवलं आपण, बॉन्ड बनवला. ठीक आहे, हे 5' एंड आणि हे खालचं 3' एंड. ठीक आहे, असे 2 एंड आहेत. तर याला म्हणतात फॉर्मेशन ऑफ डायन्यूक्लिओटाइड. आणि कोणापासून बनवलं तुम्ही ते, DCMP. आता D आहे म्हणजे डिऑक्सीवाला आहे, म्हणजे इथं बघा ऑक्सिजन नाही आहे, फक्त काय आहे तिथं H, आणि C म्हणजे सायटोसिन, हा कोण आहे, सायटोसिन मोनोफॉस्फेट, आणि तो DAMP. आता इथं पण बघा काय आहे रे, फक्त H म्हणजे D वाला आहे ना, आणि A म्हणजे ॲडेनाइन आणि मोनोफॉस्फेट, दोघांना आपण अशा पद्धतीनं जॉईन करू. आता नेक्स्ट पार्ट जो आहे आपला तो आहे स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड, तो आपण घेऊ नेक्स्ट क्लासमध्ये.